बागमंडळ टू वेशवी, पुढे आलात फेरीबोट सेवा दाभोळ टू धोप. आणि इकडे टायमिंग आहे सकाळी 7 पहिली फेरी ती रात्री 10. कोकण कोस्टल म्हणाला तर हे केळशी वगैरे करत अंजरलेकर हरणेकर झाला पाहिजे, मुरुडकर दाभोळ धोपे फेरी. मग तो तुम्हाला बरोबर हे बघ, मग तो बरोबर तुम्हाला कोकण कोस्टल रोडनी येईल. काय नजारा यार, एक नंबर बाबूजी दे रे चालना. तर मंडळी आपण आता प्रॉपर समुद्राच्या कडेने चाललो. काय म्हणतात कोकण कोस्टल रूट. हॉटेल नाही आहे, खायला काय सोय नाही आहे. आता रस्ता अजून लहान झाला आहे, जंगल रस्ता, ग्रेव्हल आणि सूप मस्त गरम गरम ना, एक नंबर टेस्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं वाटलं भेटू. बघा सुंदर दिसते बघा, एक नंबर यार. लाईट मस्त वाटते. ते बघा हे आपण लिस्ट काढले आहेत हॉटेलचे. छोटासा रूम आहे आणि हे वॉशरूम आहे इकडे. इथं लिहिलं आहे बागमंडला जेट्टी, आपला जायचं लेफ्टला. मग सोड घे ना. चला आता आपण जाऊया लेफ्टला. नमस्कार मंडळी, आपण करतोय कोकण कोस्टल कपल राईड टिल मँगलोर. हा माझा आहे एपिसोड 2. पहिला एपिसोड होता मुंबई टू बागमंडळ. त्यामध्ये आपण कुठची जेट्टी घेतली, आपण कुठचा रूट घेणार आहे, सर्व डिटेल मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. नक्की जाऊन चेकआउट करा. आणि आजचा ब्लॉग असणार आहे बागमंडळ टू दाभोळ. चला मग सुरू करूया. जेट्टी आता जस्ट गेली आहे. तिकीट काढून घेऊ आपण, टेन्शन नाही. मग तर इकडे तिकीट ऑफिस आहे आपल्या या जेट्टीचं तिकीट काढायला. हे लिहिलं इकडे पण सेमच बोर्ड लिहिलं आहे. आगरदंडा दिघी फेरीबोट सेवा नंबर आहे, दाभोळ धोपे फेरीबोट सेवा नंबर आहे, जयगड तवसाल फेरीबोट सेवा नंबर आहे. नंबर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आपली आहे वेशवी बागमंडळ फेरीबोट सेवा. आपण काढूया तिकीट. मग काढा. इकडे बघा, इकडे पूर्णपणे मॅपच आहे. मुंबई, मांडवा, अलिबाग फेरीबोट सेवा, आगरदंडा टू दिघी. मग पुढे आलात दिव्यागड, श्रीवर्ध, हरिहर करत फेरीबोट सेवा बागमंडळ टू वेशवी. पुढे आलात फेरीबोट सेवा दाभोळ टू धोपे. आता पुढे गुहागर करत पुढे आलात फेरीबोट सेवा तवसाळ टू जयगड गणपतीपुळे. हे बघा. आणि मग रत्नागिरी. पुढे मग जेट्टी नसते. तसं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या, मला आयडिया येईल. तर आमोणीचंच तिकीट काढलेलं आहे. हे तिकीट आहे. तर इकडे सेमच रेट आहे 85 रुपीज, पण इकडे पॅसेंजरचे 20 रुपये आहेत आणि बाईकचे आहेत 65 रुपीज. तिकडे बाईकचे होते 55 रुपीज आणि पॅसेंजर होते 30 रुपये. तसं होतं. 85 आहे फक्त. हाच फरक. हा एकाकडे कमी आहे आणि 10 एकाकडे जास्त आहे. थोडंच फरक आहे, बाकी सेमच. आणि इकडे हर एक तासांनी आपली ही फेरी येते. आणि आता अप्रॉक्स अर्धा तासांनी इकडे फेरी येईल ती. आणि इकडे टायमिंग आहे सकाळी 7 पहिली फेरी ती रात्री 10 शेवटची फेरी. आणि काय ठिकाणी टायमिंग वेगळे असतात. आय थिंक आगरदंडाला ते म्हणाले की 7ची पहिली असते आणि 8ची शेवटची असते. असं काय ते डिफरंट ठिकाणी डिफरंट टायमिंग असतात. पण इकडे तेच टायमिंग आहे, सकाळी 7 ते रात्री 10 शेवटची. ॲक्च्युली मला आगरदंडाला विचारायचं होतं, पण जेट्टी लागली होती म्हणून आपण जास्त चौकशी करायला मिळाली नाही. म्हणजे एवढंच म्हणून जसं आपलं जमतं तसं तुम्हाला मी सांगतो आहे. हो, सूर्योदयाचा प्रकोप थोडं कडक आहे मला, हा जरी खराब. आणि बागमंडळ टू वेशवी आपण सेकंड टाईम करतो आहे. पहिल्यांदा 2-3 वर्ष अगोदर आपण हरिहरला आलो होतो ना, तेव्हा केलं होतं आपण. तेव्हा पण इकडून पकडली होती जायला वेशवीकडे. तसं तर इकडे आपल्याला जेट्टीला टाईम लागला. आयडियली आपल्याला आगरदंडाला जेट्टी लगेच मिळाले. इकडे आपल्याला थांबायला लागणार आहे. काहीतरी मला हाफ एन आवर लागेल अजून. 2:30ची आता नेक्स्ट येईल. 10-15 मिनटं जरा जायला आणि 10-15 मिनटं यायला. तसं आहे ते. 15-15 मिनटाचा डिस्टन्स आहे. सेम आगे लिखा है मैंने, इसका फोटो ले लो चाहिए तो आप. ये देखो. हाँ, तर आपले हे, आपका नाम क्या है? अली. और आपका नाम? कुमार. हे आपले इकडे भेटले, त्यांना चॅनल पाहिजे होतं. काकीचे फोटो काढून घेतात. सबस्क्राईब करना. थँक्यू. आगे व्हिडिओ में आगे. थँक्यू. चला आता आपली जेट्टी आलेली आहे. बरोबर 2:24 बरोबर 2:30 जेट्टी आलेली आहे. क्या बात आहे. चला निघूया आता पुढे. तर आपण आपला जेट्टीमध्ये आलेलो आहेत आणि गाडी लावलेली आहे. चला. ही पण जेट्टी सेम तशीच आहे जशी आधी होती तशी. सेम सगळ्या जेट्टी असतात. आता काय टेन्शन नाही. इथून आपण आतमध्ये जातो आणि आमूवरती बसलेली आहे. चला, पडलो असतो आता. गाडीवाले मस्तपैकी गाडीत बसले असता, टेन्शन नाही.
आपण पण खाली थांबू शकलो असतो, पण आता बसायला जागा आहे तर आपण बसूया ना, टेन्शन नाही. हे इकडे आलेले आहेत. अरे वा, वडापाव आहे? वडापाव आहे? 2 वडापाव द्या ना, पैसे आणून देतो. किती वडापावचे 2? हां आणून देतो. वडापाव खाणार? वडापाव हां तिकडे वडापाव मिळतो. त्या जेट्टीमध्ये मला आठवत नाही वडापाव वगैरे काय होता काय, पण इकडे वडापाव वगैरे आहे. तर आपण वडापाव वगैरे घेऊ, थंडा पण घेऊ. चला, पैसे ना 30 रुपये. एक थंडा पण घेतो, 50 रुपये देऊन ठेव. तर ह्या जेट्टीमध्ये इकडे, त्या जेट्टीमध्ये तिकडे. आणि थंड काय आहे? थंडामध्ये आहे जिरा सोडा आहे, ऑरेंज आहे, मँगो आहे. काय पाहिजे? अमो हे एक द्या. थंड असेल? थंड आहे? थंडच मिळणार. पाणी बॉटल? एक पाणी बॉटल पण द्या. तर इकडे आपण एक थंडा घेतोय, 2 वडापाव घेतो आणि पाणी बॉटल घेतोय. का पाणी संपलं आपल्याकडचं. त्या जेट्टी, ती जेट्टी जरा मोठी होती. हां, एक पाणी बॉटल पण द्या. हां थंडीच द्या. लहान नाही पाणी बॉटल? ठीक आहे. आणि 2 वडापाव. हां दिले तुम्ही. किती आले? 30, 20, 50, 60, 65. ओके. त्या जेट्टीमध्ये इकडे जागा होती, इकडे आपण आपलं हेल्मेट वगैरे ठेवलं होतं. हां द्या. आता इकडे तसं काही नाही. ही जेट्टीला बसायला फक्त एवढंच एकच साईड आहे. त्या जेट्टीला बसायला 2 साईड होते. ही जेट्टी जरा लहान आहे त्या जेट्टीपेक्षा. थँक्यू. चला आता आपण बसूया, आरामात खाऊया. मग जेव्हा जेट्टी पोचेल तेव्हा तुम्हाला भेटतो मी. सर्व खाली झाले, फक्त आपली बॅग राहिलेली आहे. चल लगेच निघूया. रपारप येतात रे जायला. आपणच थांबलो. चला सुपार ते बी उपार. तर मंडळी आपण आता वेशीवरून पोचलेलो आहोत. आता आपला नेक्स्ट फेरी आहे दाभोळची. तर कसं आहे ना मंडळी, दाभोळला जायला आपल्याला 2 रस्ते लागतात. एक म्हणजे मेन हायवेने जाऊ शकतो आपण, पण आपण मेन हायवे घेणार नाही आहे. की आपल्याला कोकण कोस्टल करायचं म्हटलं तर आपलं आतून जायला लागेल. तर पहिलं आपण टाकणार आहे, दे इकडे मॅपला. हे बघा हा मॅप आहे इकडे. हे बघा आता मी इकडे टाकतो युअर लोकेशन आणि इकडे टाकतो दाभोळ धोप. हे बघा दाभोळ धोप टाकला तर तुम्हाला इकडून हे नेईल, तो असा बाहेरून नेईल. पण आयडियली तो तुम्हाला कोकण कोस्टल म्हणाला तर हे केळशी वगैरे करत, अंजरले करत, हरणेकर जायला पाहिजे, मुरुडकर जायला पाहिजे आयडियली. पण आपण तसंच जाणार आहे लाडघर करत. तर आपण काय करणार आहे, हा मॅप आपण चेंज करू. आपण युअर लोकेशन टाकलं की पहिले आपण टाकू साक्री. बस साक्री टाकायचं. मग हा साक्री पण तिकडे पोचल्यावर, मग साक्रीवर आल्यावर आपण चेंज करून टाकायचं मग केळशी. मग बघा हा मोठा युटर्न आहे. युटर्न कर आपण केळशीला आलो आणि मग केळशीवरून आपण टाकायचं दुबई नाही, दाभोळ फेरी, दाभोळ धोपे फेरी. मग तो तुम्हाला बरोबर हे बघ, मग तो बरोबर तुम्हाला कोकण कोस्टल रोडनी येईल. मग आपण हा दाखवेल तर आपण लाडघरवाला घेतला तरी हरकत नाही. हा बघा लाडघरवाला तसं वैस. अरे क्लिक का होत नाही आहे. हां अरे हां लाडघरवाला. अरे क्लिक का होत नाही आहे. असो चलो असो कळलं. म्हणजे इन्स्टॉल कळलं नाही, इन्स्टॉल कळलं तुम्हाला ना. तसं आहे ते. तुम्ही डायरेक्ट टाका, तुम्हाला बाहेरून घेऊन जाईल असं. आणि आता मला कोणतरी भेटलं होतं, आय थिंक तुम्हाला सबस्क्राईबर होतं का माहिती नाही, पण तो पण तेच म्हणतो की आतला रस्ता खराब आहे, तुम्ही बाहेरून गेलं तर बरं होईल. पण आपण कोकण कोस्टल रोड करतोय तर आयडियली आपण आतून जायला पाहिजे. बरे रस्ता खराब आहे तरी आपण आतून जायला पाहिजे, हो ना. मग तर आता नेटवर्क नाही, फक्त जिओचं नेटवर्क चालू आहे. वोडाफोन एअरटेल नेटवर्क बिलकुल नाही आहे तिकडे, फक्त वोडाफोन जिओचं नेटवर्क चालू आहे. तर आता माझा हा वाला मॅप बंद होईल कारण की नेटवर्क नाही म्हणून. आता मी अमूच्या मोबाईलवर लावेन. चला तर निघालो आहे आपण. वाजले 3 आणि आपण पहिलं मॅपवर असं बोललो होतो टाकलं आहे साक्री. हां मग पुढे आपण चेंज करू. आता कसं आहे लेफ्ट ना मग. हां आता पुढे आता कसं आहे, माझ्याकडे तो नेटवर्क नसल्यामुळे आपण लावू शकत नाही तिकडे मॅपवर. तर अमूनी पाठी पकडलं नेटवर्कमध्ये. तर एक गोष्ट सांगली की आमच्या दोघांकडे इंटरकॉम आहे, जेणेकरून ती मला लेफ्ट राईट आरामात सांगू शकते, टेन्शन नाही आपल्याला.
म्हणून इंटरकॉमचा फायदा खूप होतो. कुठे आता हॉटेल भेटलं ना आपण जेवून घेऊ, टेन्शन नाही. कारण आपण जिकडे आता पोचू ना दाभोळला, तर आपला तिकडे आपण हॉल घ्यायचा विचार करू. दाभोळला आपण थांबू आणि आपला हा ब्लॉगकडे एंड करू. आता मी आणि उद्या आपण दाभोळ टू धोपवे करू बाय जेट्टी. आणि आपण जो राहणार आहे ना, तर आपण दाभोळ जेट्टीच्या जवळ कुठेतरी राहू आपण. तसं मी हॉटेल शोधून काढलेले आहेत. जवळपास गेले की आपण मग ते फाइंड आउट करू. फक्त मला आता मॅपवर टाकून पुढे पुढे जायला लागेल. तसं आहे. ओके, पुढून राईट आहे. ओके, राईट ना. हां, लिहिलं इकडे बाहेर जाण्याचा मार्ग. क्या बात आहे. असं वरती चढण आहे रे इकडे चांगलं. हे बघा, आता राईट ना. इकडे तुम्ही पाय असाल ना, रस्ता किती अरुंद आहे बघा. लहानसा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला असे आपले घरं वगैरे होती. 2 ट्रक 2 बस काही एक आलं तरी जाम, फुल जाम. आता ॲक्च्युली आपण शोधतो हॉटेल. आता दुपारची वेळ ना, सर्व झोपलेत चायला. हो 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 हो, काय नजारा यार, एक नंबर एक नंबर. बाबूजी दे रे चलना. सही आहे रे. होतो आहे, पण तू शूट केलं बरं होईल ना. तर मंडळी, आपण आता प्रॉपर समुद्राच्या कडेने चाललो आहे. मग सागरी महामार्ग एक नंबर आहे. म्हणजे आपण प्रॉपर सागरी महामार्गावरून जातो. हे बघा, सही वाटतं आहे, एक नंबर वाटतं यार. आणि इकडे आधी मी आलो आहे. हो, आलो आहे, गाडीहून आलो होतो. मस्त वाटतं बघा. सही आहे. कडक आहे रे, कडक आहे, एक नंबर कडक आहे. आणि रस्ता पण बरा आहे, नॉट बॅड आहे. हो हो हो, रस्ता पुढे जरा खराब आहे. रस्ता पुढे जरा खराब आहे. बघा इकडे. हा, जास्त नाही, मध्ये मध्येच खड्डे असे आहेत इकडे. बघा, हां, हे बघा मंडळी, ह्याला म्हणतात कोकण कोस्टल रूट. सागरी महामार्गातून आपण इकडे जातोय, समुद्राच्या कडेने आपण पुढे होतोय. क्या बात. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. सही आहे. द रिअल हेवन मॅन. तर इकडे आपण येऊन पोचले वेळास. आहे बघा, हे वेळास आहे. आपण घेतो राईट. मस्त वाटतं यार गावागावून जायला. एक नंबर वाटतं, भारी वाटतं, भारी फिलिंग आहे ही. म्हणून हे रस्ते प्रिफर करतो मी. बरेच थोडेफार खराब असतात, पण ठीक आहे यार. दुर्गादेवी मंदिर वेळास. हो, मस्त आहे बघ इकडे. तर मंडळी, आपण आलेलो आहेत पुढेपर्यंत ना, तर फुल जंगल एरिया लागला. बघा ना, फुल जंगल एरिया पूर्णपणे. हा आहे जंगल एरिया. रस्ता बरा आहे, पण एरिया फुल जंगल आहे. परफेक्ट. तर मंडळी, इकडे आता आपण साक्री हल्ली 10 मिनटं होते, तर पुढे नेटवर्क जाईल म्हणून मी आत्ताच चेंज करून घेतलं आहे. आता मी टाकलं आहे केळशी. तर बरोबर तो आपला युटर्न मारून केळशीला येईल. मग एकदा केळशीला पोहोचलो तर डायरेक्ट आपण दाभोळला जाऊ. आता हा रूट पुढे कसं तुम्हाला सांगतो मी. चला आपण करूया स्टार्ट. चलो पकडा. मग इकडे फक्त याचा अर्थ जिओचं नेटवर्क चालतं आहे. चला, जर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आलात ना, तर हे सर्व काय लागणार नाही. तुम्ही आता बाहेरच्या बाहेर याल तुम्ही. पण हे सर्व तुम्हाला अनुभवायचं असेल कोकण कोस्टल रूट, तर आपण आयडियली मला असं वाटतं हाच रूट बेस्ट आहे. इकडे ग्रेव्हल्सचा रस्ता आहे, तर गाडी सांभाळून चालू आहे. आपण करतोय प्रवास वेलास टू केळशी. तो आतला रस्ता आहे आणि पूर्णपणे आपण जातोय जंगलातून.
लांब लांबपर्यंत घर नाही आहे, कोण दिसत नाही आहे, गाव नाही आहे, कायच नाही आहे. हा रस्ता पण चांगला आहे, पण मध्ये मध्ये असं ग्रेवल्स वगैरे आहे. मजा पण येते. रात्रीचा प्रवास तर बिलकुल करू नका, कारण मध्ये कायच नाही आहे. मजा तर येते आहे, पण थोडीफार भीती पण वाटते. पण ठीक है, इसको तो बोलता है एडवेंचर, कोकण कोस्टल राइड का. अरे रे फुल ऑन जंगल, अरे फुल ऑन जंगल. तर मी तुम्हाला आधी बोललो होतो ना की नेटवर्क पुढे जाईल. तर आता आम्हाला विचारलं तर बोलली तर नेटवर्क गुल झालेलं आहे. तर इकडे हाच प्रॉब्लेम आहे की नेटवर्क आता जिओचा पण नाही उरला आहे. तर म्हणून मी आधीच मॅप चेंज करून घेतला. किंवा तुम्ही डाउनलोड केला असेल ऑफलाईन मॅप, तेव्हा तुम्ही त्यात काहीतरी करू शकता, बघू शकता. कारण कसं आहे मंडळी, साक्री जी आहे, साक्री टू केळचीला यायला मध्ये आय थिंक सो नदी लागते. पण त्या नदीवर क्रॉस करायला आपलं काही साधन नाही आहे. तुम्हाला आता पूर्णपणे पुढे यावं लागतं. चिंचघर म्हणून एक ब्रिज लागतो, चिंचघर काहीतरी असं ब्रिज आहे, नाव आठवत नाही, मग इकडे फ्लॅश करतो आहे मी ते नाव पूर्णपणे. त्या ब्रिजकडे जाऊन परत तुम्हाला युटर्न मारून बाहेर यायला लागतं टुवर्ड्स केळची. तसं आहे ते. म्हणजे आय थिंक ही जी नदी आहे ती आय थिंक पार केल्याकडे मध्ये साधन नाही आहे असं मला ते वाटतं. आय थिंक हीच ती आहे ते. आणि मग त्याच्यानंतर हा पूर्णपणे युटर्न आहे. तुम्हाला मॅप इकडे साईडला दाखवतो, हा वाला मॅप आहे. हा पूर्ण युटर्न मारून तुम्हाला परत पाठी यायला लागतं, असं आहे ते. आणि हे मला साक्री हां, आणि हे मला प्रज्वल बोलला होता की दादा हा चुकू नका, हा चुकला की प्रॉब्लेम होईल. म्हणून मी आधीच डाउनलोड करून ठेवला होता ऑफलाईन मॅप ऑफकोर्स. पण जेव्हा नेटवर्क होतं तेव्हाच मी सर्व चेंज करून घेतलं, टेन्शन नाही. तुम्ही पण तेच करा, बरं होईल तुम्हाला तेवढं. आत्ता कुठे बरेच टायमानंतर एक बाबा गाडी दिसली बघा. तर मंडळी 3:45 झालेत, 3:45 ना, 3:45 झालेत. आणि आता कुठेतरी गाव आलेलं आहे. आणि इथून आपल्याला कुठेतरी आता घ्यायचा युटर्न. चिंचघर दाखवतं 1 किलोमीटर. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे पुढे, म्हणजे इकडे आपण तो जंगल एरिया सुरू झाला ऑलमोस्ट 45 मिनिट्स आधी पुढे म्हणू शकतात. हॉटेल नाही आहे, खायला काही सोयी नाही आहे. खानवळ वगैरे आहेत स्टार्टिंगला, पण पुढे पुढे खानवळ पण नाही आहेत. तर आणि प्लस पेट्रोल पंप वगैरे पण नाही आहे. तर आधीच म्हणजे वेसवीच्या बागा मंडळाच्या म्हणजे बाग मंडळाला तुम्ही आधीच सर्व नाश्ता पाणी म्हणा पोट भरून करून घ्या. आणि काय म्हणतात त्याला, पेट्रोल वगैरे भरून घ्या. जर तुम्ही हा रोड घेणार असेल तर, जर तुम्ही हा रूट घेणार असाल तर हा असा मी युटर्न घेतला म्हणून आपल्याला असं जंगलातून काढला. दुसरा एक रूट आहे डायरेक्ट, आपल्याला युटर्नची गरज लागत नाही. आपण वेलास बांधकोट केला होता, ते न करता डायरेक्टली तुम्ही जाऊ शकतात. हां, धूळ बघा. आपण वेलास बांधकोट केलं म्हणून आपण या साईडने आलो. तुम्ही डायरेक्टली दुसऱ्या साईडने पण जाऊ शकतात. तसं आपण युटर्न मारला आहे म्हणून आपण लांब पडलं आहे. पण मी असं म्हणेन, कोकण कोस्टल करतायत तर हा वेळात बांधकोट करा. तुम्ही हा रूट घेतला तर तुम्हाला थोडं काहीतरी नवीन पाहायला मिळेल आणि काय नाही. त्यासाठी हा पूर्णपणे हा उजाडत रस्ता आहे, नो नेटवर्क वगैरे काय नाही. तर तुमच्यावर आहे. आम्ही हा रस्ता मस्तपैकी केला, आम्हाला काय त्रास. प्लस रस्ता चांगला आहे, खराब असा नाही. ह्या मध्ये पॅचेस थोडेफार खराब आहेत आणि आपले ग्रेवल्स वगैरे आहेत, बाकी रस्ता चांगला आहे. हा बघा, हा राईट आहे तिकडे. आता हा राईट आहे ना, हां असा युटर्न आहे बघा, हा असा युटर्न आहे ना मग. हां बघा, असा युटर्न आहे. मी इकडून आता परत आपण जाणार पाठी. हे बघा, हे चिंचघरला आलो आपण, परत आलो आपण पाठी आता. आणि युटर्न मारला आणि रस्ता थोडा खराब मिळाला. हा बघा, हा नदी बघा इकडे मस्त आहे, सही वाटतं आहे. मी तुम्हाला हेच सांगेन, तुमच्यावर आहे. तुम्ही वेलाच बांधकोट नाही केलं तरी चालेल, डायरेक्टली तुम्ही त्या रस्त्याने म्हणजे जो GPS दाखवेल त्या रस्त्याने तुम्ही दाभोळला येऊ शकता, दाभोळ जेटला येऊ शकता. तसं पण आम्हाला वेलाच बांधकोट करायचं होतं म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आलो. तर मंडळी आता आपण गावागावातून आलेलो आहे, प्रॉपर गावातून आहे. रस्ता ठीकठाक आहे, ओके, पण सॉलिड ॲडव्हेंचरस आहे. आपण तो युटर्न मारला रस्ता चांगलाच खराब होता. मग खराब रस्त्याने आपण पुढे आलो. पुढे एक राईड येतो खाली, तो राईड आपण घेतला आणि मग आपण गावामध्ये आलो. म्हणजे जे GPS दाखवलं आपण केलेलं आहे. पुढून राईड दाखवतो परत, ओके. हा वाला, हा ए कोंबड्या थांब रे बाबा.
ओके राईट मारलेला आहे आपण आता रस्ता अजून लहान झाला आहे, जंगल रस्ता ग्रेव्हल्सवाला. हो 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 हो, पण ठीक आहे, पुढे 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 ठीक आहे, पुढे ठीक आहे. स्ट्रेट ना, मग स्ट्रेट ना. हां, इकडे वरती आलो, रस्ता खराब मिळाला आहे, म्हणजे जास्त खराब आपल्याला इकडेच मिळालं आहे अजूनपर्यंत तरी. हां, म्हणजे तुम्ही ठरवा तुम्हाला हा वाला रूट घ्यायचा आहे की दुसरावाला. दुसरा इन द सेन्स हायवेवाला. हायवेतून डायरेक्ट तुम्ही दाभोळ जाऊ शकतात. तर मंडळी केळशी दाखवतो ऑलमोस्ट 3 मिनटं. तर नेटवर्क आता आलं होतं तर आपण चेंज करून घेतलं. आता आपण टाकलं दाभोळ. तर दाभोळला तुम्हाला बोलू 2 रस्ते, एक लाडगर आणि बुरुंडी करत जाऊ शकतो आपण, आणि एक हा भाडसा रस्ता आहे. तर आपण लाडगर करत जाणार आहे, कारण कोकण कोस्टल म्हणजे आपला समुद्र किनाऱ्यापासून. तर आपण तो आतला रस्ता घेतलेला आहे, हा बघा हा वाला. चला आता आपण स्टार्ट करू. दाखवतोय आता 1.5 तास. स्टार्ट करूया. 1.5 तास पण नाही, 1 तास 49 मिनिट, ऑलमोस्ट 2 तास दाखवतोय. 6 वाजता पोचू दाखवतोय, पण आपल्यामध्ये जेवायचं पण आहे. तर 7 होणारच आहे. तर आपण दाभोळला स्टे करू असा आपला विचार आहे. चला. आता ॲक्च्युली सॉलिड भूक लागली आहे ना, हॉटेल कुठेतरी भेटायलाच पाहिजे. जेवण तर मिळणं कठीण आहे, कारण 4 वाजून गेलेत. आपण काय नाश्ता पाणीच करू. अभी जो मिलेगा वो मिलेगा, कळला मग, कुछ भी चलेगा अभी. हां, हा पण एकदम गावागावातून रस्ता आहे ना. दोन्ही साईडला गावं आहेत मस्तपैकी, सॉरी दोन्ही साईडला घरं आहेत आणि मधून रस्ता आहे. कुठे गेला कोणाच तो गुलमोहर. केळशी, हे केळशीच आहे, केळशी. पुढे हॉटेल आहे कुठे आहे ना. ओके थँक्यू. पुढे पुढे पोचले. ते गुलमोहर हॉटेल कुठे पाठी राहिलं चायला, चुकलं कुठेतरी आपण. ते बाबा बोलले पुढे हॉटेल आहे म्हणून, तर आपण पुढेच बघूया. या हा बघ हॉटेल आर्या, पण खूप दिसत नाही रे हॉटेलवाले. हा कोण आहे? चिकन सेंटर आहे. मंडळी फायनली आपलं एक हॉटेल मिळालं आहे. नाव सांगतो तुम्हाला काय, थांबा विसरलो मी ॲक्च्युली जेव्हा एंटर केलं ना तेव्हा शूट करायला. हां, विश्व संस्कृती म्हणून हॉटेलचं नाव आहे. इकडे म्हणाले नॉनव्हेज माहीत नाही, चायनीज आहे म्हणाले आणि शाकाहारी पण आहे. पाण्याची बॉटल पण घेऊन जाऊया ना, बाकी सामान राहू दे इकडेच. मुंबईवरून आलो. हे ते हॉटेल विश्व संस्कृती. चला आतमध्ये. हां इकडे. हो चला जरा फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटतो. मंडळी आपण इकडे फायनली ऑर्डर केलं आहे चायनीज. मॅडमचं व्हेज आहे, तर आपण व्हेजच सांगितलं चायनीजमध्ये. आपलं हां आमलेट पण सांगितलं माझ्यासाठी, काय ते नॉनव्हेज पाहिजे म्हणून, कारण त्यांच्याकडे चिकन वगैरे आहे. पण म्हणून राहू देतो, पुन्हा एकट्याला कुठे केवढं खाणार मी, आणि आला तो पण कंटाळा. म्हणून आपण एक थंडा मागवला आहे, चायनीज सूप. अजून हे याचं बाकी आहे ना, हे सूप आहे ना. हा सूप आहे, राईस याचा बाकी आहे आणि माझा आमलेट याचा बाकी आहे. बाकी प्रवास चांगला होता, पण हा जो पट्टा होता ना आफ्टर वेस्ट वीक, तो थोडासा हॅक्टिक होता. हॅक्टिक इन द सेन्स, कारण पल्ला जरा लांब वाटला, प्लस गाव नाही, माणसं नाही, काहीच नाही, फुल जंगल एरिया होता. हां ऊन पण होतं त्यात, आणि खड्डे होते नाही असं नाही. रस्ता पण बरा आहे, असा खराब असा रस्ता पण बरा आहे, पण काही डिफरंट आपल्याला अनुभवला. मेन तो काय हॉटेल खायला काय नाही, पेट्रोल वगैरे काही नाही. हां ते पण काय नाही. ॲक्च्युली बाणपूरच्या इकडे थोडंफार स्टार्टिंग खानवड होते, पण तेवढं आमच्या लक्षात आलं नाही. पुढे वगैरे असेल, पण पुढे कायच नाही. तर तुम्ही वेस्टवीला उतरल्यावर जवळपास खानवडमध्ये कधी खाऊन घ्या, पेट्रोल वगैरे आधीच भरून घ्या, आणि मग पुढे प्रवास केला तरी हरकत त्यासाठी. आता पुढे दाभोळ अजून आय थिंक तो 1.5 तास वगैरे आहे. तर आपण दाभोळला स्टॉप घेणार आहे, कारण 6-7 वाजणार आहे फॉर शुअर पोचेपर्यंत, त्यासाठी आणि काय नाही. तर आता आपण खाऊया आणि मग भेटूया. चला. तर आपलं इकडे व्हेज राईस आहे, चायनीज सूप आहे आणि माझं आमलेट आहे. आणि सूप मस्त गरम गरम, एक नंबर टेस्ट आहे सूपला. पण बरा वाटायला प्यायला ना. मग इवन त्यांनी जे काय म्हणतात नूडल्स टाकलं, नूडल्स फ्राय नूडल्स
ते पण छान आहेत. आता हे राईस आणि आपण आमलेट टेस्ट करूया आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो गाडीवरच. चला चला अमोद चला. आम्हाला कोथिंबीर जरा पण आवडत नाही, तिला कोथिंबीर थोडी दिली आहे. आपण आता जेवण निघतोय. खूप छान जेवण होतं इकडे हॉटेल विश्वसनगरीमध्ये. चायनीजचं एक नंबर होतं. माणसं तर खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू माणूस होतं एक वेळ. थँक्यू सो मच. त्यांनी आपला याच्यावर टॉपबॉक्सवर नाव पाहून सबस्क्राईब पण केलेलं आहे. खूप खूप आभार. आणि जेवण खरोखर खूप छान होतं. म्हणजे जसं जेवण पाहिजे होतं ना, एवढी भूक लागली होती आम्हाला, त्या हिशोबाने एक नंबर होतं. चायनीज तर हो चुम्मेश्वर. तर आता टाईम वेस्ट न करता आपण निघूया, कारण दाबोला पोचला अजून 2 तासही पकडून चाला. काळोख व्हायच्या अगोदर आयडियली पोचलेलं बरं आणि काही नाही. छानपैकी आपला ते फोटो काढतात, बरं वाटतं. ये उभी राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं वाटलं भेटू आपण नक्कीच येईन. पुन्हा येस थांबा मग. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं वाटलं भेटू आपण नक्कीच येईन. पुन्हा येस थांबा मग. बॅटरी पण आपली कॅमेराची फुल चार्ज केली आपण. बरं वाटलं जरा. आणि माणसं खूप छान इकडचे. खूप बरं वाटलं त्यांना पण. त्यामुळे त्यांच्याकडे जेवायला आलो. आणि त्याला पण रायडिंग बिडिंगचा हाऊस वगैरे आहे. त्यांनी पण आपलं आपुलकीने गेलं छानपैकी. आणि त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतलं. इंस्टावर त्याने फॉलो केलं आहे. फोटो वगैरे पण काढून पाहिलं. आता बरं वाटलं. एक नंबर होतं. तर तुम्हाला नक्की सजेस्ट करीन, तुम्ही ह्या रूटने गेले असाल तर हॉटेल विश्वसंस्कृतीमध्ये तुम्ही जेवण पाणी करू शकतात फॉर शुअर. त्याला कोणी केलं म्हणून नाही, खरोखर जेवण खूप चांगलं होतं. बरं वाटलं ना. म्हणजे एवढी भूक लागली होती ना, त्या हिशोबाने तुमचं जेवण होतं खरोखर. पोट आणि मन दोन्ही भरलं. क्वांटिटी भरपूर होती यार. आणि आपल्या जंगलातून जरा बाहेर पडायला पाहिजे काळोख पडायच्या अगोदर. आणि काय नाही म्हणून ते. तर ह्या रूटला ना आता आम्हाला 2 माकडं दिसली. वांदरं होती, माकडं पण वांदरं होती. अरे काय मोठी होती यार. तो पण घाबरला, आम्ही पण घाबरलो चायला. चुंचण आहे ना, तर मॅडमची हवा चॅट झाली आहे. तर बिल आपलं फक्त झालं 245 रुपीज. 250 पकडा. राईस होतं, सूप होता, तो मग ते फ्रायवाले आयटम पण होते. काय ते म्हणतात, फ्राय नूडल्स होते, थंडा होता, आमलेट होतं. नॉट बॅड. हो राईस जेव्हा फुल होता राईस, हाफ राईस नाही. हो. तर वाजले आहेत 5:30. हे काय बंगला बांधले कोणाच ठेव. हा बंगला बघा, भाऊचा बंगला बघा, एक नंबर. हा तो सुपर आहे यार. तर एक्झॅक्टली आपण कुठे मला पण नाही माहिती आता. काय क्रॉस करतोय नो आयडिया. पण दोन्ही बाजूला गवतं वगैरे आहेत. हरणे बरोबर. हरणे बंदर हे काय दापोली. हरणे बरोबर. इकडे आलो होतो आपण. हरणे बंदरला आलो ना, मच्छीचा लिलाव वगैरे पाहायला. इथं आलो होतो आपण. सरळ आहे. मॅडम बघा काही सांगतात पुढे गेल्यावर. बाहेर गेली, बाहेर गेली. काय करते कळत नाही मला. तर कर म्हणते. कर 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 कर. मला काय फरक पडत नाही. मी राहीन इकडेच. हो सूर्योदय आता हळूहळू खाली येतील आणि अंधार होत चालेल. नाही येतोय. तो बघा तिकडे समुद्र आहे तो कडक. हे आपले कोकणातले हे आपले कोकणातले ब्रिज चुम्मेश्वर आहे. एक नंबर चुम्मेश्वर आहे. बघा ना काय ना. किती मस्त वाटते बघा यार. एक नंबर वाटते बघा ना. हे बघा सही वाटते. सूर्योदय बघा छान दिसतो यार. हा सूर्य बघा सुंदर दिसतो बघा. एक नंबर यार. खूप छान. एक नंबर व्ह्यू आला आहे. हा व्ह्यूसाठी आम्ही पुन्हा युटर्न मारून पाठी गेलो आणि शॉर्ट घ्यायला आलो खास. हेच तर आपलं कोकणाचं वैशिष्ट्य आहे यार. खूप छान वाटतं. एक नंबर.
हां राईटच आहे, कारण हे बीच आपण आलो, बीचजवळ आलो आपण आता. हे बघा, हां आपण आलो बीचजवळ. तर आपण इकडून आलो आणि लेफ्ट मारायचं आपलं. ॲक्च्युली चुकून राईट मारला आपण, आता लेफ्ट मार आपण चाललो आहे स्ट्रेट. हे इकडे आहे तो हरणे बंदर, या साईड राईटला जो बीच आहे तो हरणे बंदर. तर मंडळी 6:10 झाले आहेत आणि आता काळोख पडायला लागला आहे. दाभोळ दाखवतं मॅक्स टू मॅक्स 1 तास. ते मस्त आहे बघ, छान होतं ते टॉप व्ह्यू. हां पॉईंट व्ह्यू होतं का? अच्छा पॉईंट व्ह्यू मस्त होतं. दाभोळ दाखवतं 1 तास आणि आता रस्ता 1 नंबर आहे, नो डाऊट. छानपैकी मोठाच्या मोठा रस्ता आहे. आपल्याला इकडे आता कॅमल पाहायला मिळेल. बघा, करू का? हे बघा कॅमल पाहायला मिळेल आपल्याला इकडे. सही आहे, क्या क्या देखने को मिल रहा है बापू. काय उंच आहे बघा तो, शमारी. सही होता, सही होता. तर वाजलेत आहेत 6:20 आणि हे आय थिंक हे आपलं आलं दापोळी. हां दापोळी सगळं सांगितलं अजून. ओके ओके, म्हणजे एक प्रकार दापोळीच आहे बघा. तर आपल्याला आता पुढून राईड घ्यायची आहे. तर प्रॉपर दापोळीला थोडंफार रस्ते खराब आहे का मधोमध. दापोळी नाही का, दापोळी पकाव. छत्रपती शिवाजी महाराज आपण पाया पडू आणि चला बा पुढे राईटला. आता प्रॉपर काळोख पडलेला आहे. वाजले 6:30. येस 6:30. आता कसं, हो म्हणजे ॲक्च्युली कसं आहे ना, तर थंडी आहे ना त्याच्यामुळे काळोख लवकर पडतो जायला. मुंबईला 6 वाजता काळोख पडतो, विचार करा. मला गॅरंटी होतं की काळोख लवकर पडणारच आहे. तरी मी 6:30 ठेवला होता, मी 6:30 मॅक्स टू मॅक्स. पण थोडंसं आपलं जरा लेट झालं जरा, कारण की जेट्टी आपल्याला एक लेट मिळाली. एका जेट्टीकडे आपल्याला ऑलमोस्ट अर्धा तास गेला, दुसऱ्या जेट्टीकडे पण दुसऱ्या जेट्टी पण अर्धा तास गेला. म्हणजे जेट्टी मिळून सुद्धा अर्धा तास गेला, कारण की आपल्याला म्हणजे जेट्टीच्यात लागले होते ना, आपण पोचलो मग भरेपर्यंत तिकडे अर्धा तास गेला. त्या हिशोबाने त्याच्यामुळे आपलं 1-1.25 तास तर त्या जेट्टीमध्येच गेला. आणि मग पुढे जेवण वगैरे प्लस मध्ये तो रस्ता थोडा खराब होता, लांब पडला वगैरे, त्याच्यामुळे थोडं लेट झालं आपल्याला. पण दॅट इज ओके. तर तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला DJIचा नाईट मोड कसा वाटतोय. आता आपण आपली हिरवी लाईट ऑन करूया. ही एक लाईट आणि ही दुसरी लाईट, हो ना, बरं आहे ना. हां हिरवावाला मस्त वाटतं. हो सॉरी, येल्लो लाईट मस्त वाटते. फुल ऑन काळोख आहे आणि आपण मस्तपैकी चाललो जंगलातून. काय वाट चुप रे, एक नंबर एक राईडर आहे ना. आरामात 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 आरामात. तर आता मी येलो लाईट बंद केली, आता ऑन केलं व्हाईट लाईट. थोडं जर अजून पाहिजे होतं असं वाटतंय. काय कायची लाईट मजबूत असतं एकदम, अशी टॉप करा, अशी पूर्ण असा उजेड पडतो. तो घ्या आपण पुढच्या टायमाला जर लाईट पण बदले तर. बाकी रस्ता चांगला आहे ना, म्हणून काय वाटत नाही गाडी चालवायला. फक्त मध्ये बेकार पाहिजे आला होता तेवढाच आधी, बाकी रस्ता एक नंबर आहे. तर मंडळी वाजलेत 6:45. अजून असं हॉर्न वाजवतच प्रवास करा रात्रीचा तरी. हां तर मी म्हणतो वाजलेत 6:45. अजून दाखवतोय पोचायला 20 मिनटं. क्या बात आहे, 20 मिनटात पोचू आपण. रात्रीचा प्रवास तसा मी करत नाही, पण आता काय आपण पोचायचं आहे तर आरामात पोचू, टेन्शन नाही. परत प्लस रस्ता पण बरा आहे म्हणून काय वाटत नाही. मंडळी आपण जरा थांबलो आहे फक्त, आता दाभोळ राहिलं 20 मिनटं. तर अमोलला बोललो आपण जे दाभोळला हॉटेल काढले ते आपण चेक करून घेऊ, जेणेकरून आपल्याला शोधायला तर बरं पडेल. हे बघ खरं बरं पडला बा इकडचा. हा बाबूची स्पृहाची स्कूलची डायरी आहे. हां मी सॉरी, अमोलाच डायरी मिळाली आहे ती स्कूलमधून स्पृहाच्या. आता आपण जरा हॉटेल बघूया दाभोळला. मग फोटो काढून घेते का तुझ्याकडे मोबाईलमध्ये?
हे बघा, हे आपण लिस्ट काढले आहेत हॉटेलचे, त्यामुळे जरा फोटो काढून घे, मग आपण गुगलवर सर्च करू ना, टेन्शन नाही. तर अमूला मी फोटो काढून दिला आहे ना, त्यामुळे अमूला बोलले पाठवून जरा बघ जरा तू, टेन्शन नाही. तर एक अक्षय हॉलिडे होम्स आहे, एक सूर्योश बीच रिसॉर्ट आहे आणि टेंटोटेड आहे, पण ते थोडंसं महाग टाईप आहे, म्हणजे आपला प्रॉपर कसं रिसॉर्ट आहे तसं आय थिंक सो आहे तो. हा बघ अक्षय हॉलिडे होम असा आहे. तर मंडळी आपण शोधतो आता इकडे, कारण आले फक्त 10 मिनटं पोचायला ना, तिकडून आपण काय ते टर्न वगैरे मारून हॉटेल बघून देऊ. हवा असं आहे, त्यामुळे बिल्डिंग वाटते याची, ह्याला 4.7 स्टार वगैरे आहेत. फोटो बघ, फोटोच नाही ना, हा फोटो बघ. चला आता आम्ही फोन लावते, विचार आम्हाला गरम पाणी आणि. तर मंडळी आपण 2-3 हॉटेल्स बघितले, पण कोण फोन उचलत नाही आहे. दोघांना का त्यांना फोन केला, फोन उचलत नाही आहे. तर आम्हाला बोललो एकाचा ते अक्षय, आय थिंक तो अक्षय हॉलिडे होम्स होता वाटतं, तो त्याला डायरेक्शन टाकून द्या, आपण बघूया डायरेक्ट तिकडे जाऊनच, टेन्शन नाही. बघू आता काय काळोख पडलं बघा आता. मारे डोबे, असं वाटतं रात्री 10 वाजलेत, पण अजून फक्त 7:30च झालेत. 7:30 पण नाही झालेत, 7:20 झालेत त्या आईला. तर आता अक्षय रिसॉर्ट इथून पुढून राईट आहे आणि त्यात थोडंच पुढे आपला दाभोलचं जेट्टी आहे, म्हणून टेन्शन नाही, एकदम जवळच आहे. अच्छा, हा राईट मारायचा आपल्याला आता. हाय वाटतं, विचारून घेशील का? आय थिंक हा वाला अक्षय वाटतं, अक्षय रिसॉर्ट. तर मंडळी आता आपण इकडे आलेलो आहोत अक्षय रिसॉर्ट, अक्षय बीच रिसॉर्टमध्ये. तर मंडळी बरोबर 8:30 वाजलेले आहेत, म्हणजे 8:20 झालेले आहेत आणि आता आपण जाऊन पोहोचलो दाभोळला. ॲक्च्युली दाभोळला आपण 7:30 दरम्यान पोहोचलो होतो. आम्ही हॉटेल बघू होतो, जसं तुम्हाला दाखवलं मी. तर फायनली आपण अक्षय हॉलिडे होम्स, नाही अक्षय होम नाही, अक्षय हॉलिडे स्टे असं काही नाव आहे काहीतरी. तर ते आपण फायनल केलं, कारण बाकीच्या ठिकाणी काही लोक फोन उचलत नव्हती, काही पत्ता नव्हता. तर आपल्याला हे डायरेक्शन मिळालं, इकडे आलो आपण आणि इकडून दाभोळ जेट्टी हार्डली 5-10 मिनिट्सवरच आहे. 10 मिनिट्स पण नाही, ॲक्च्युली 5 मिनिट्सवरच आहे. तर हे रूम तुम्हाला सर्व दाखवतो मी. ठीकठाक आहे रूम, कितीला पडला ते पण तुम्हाला सांगितलं मी, रूम दाखवतो मला. तर आपण तिकडून आतमध्ये आलो आणि हा आपला रूम आहे. हा बघा, छोटासाच रूम आहे आणि हे वॉशरूम आहे. इकडे मेनमध्ये गरम पाणी, तर गरम पाणी पाहिजे. एक बरं गिझर आहे, 24 तास गरम पाणी आहे आणि एसीची गरज नाही का, थंड आहे. पंख्याची हवा पुरेसा आहे तसं बघाल तर. आणि आपण जस्ट सर्व आपलं सॉक्स आणि वगैरे टी शर्ट धुवून वगैरे ठेवलं, टेन्शन नाही. मग उद्या आपण कदाचित तेच वापरू त्यासाठी, कारण वी आर ट्रॅव्हलर, असं आपलं करायला लागतं. बाकी आपलं सामानकडे अस्ताव्यस्त आहे. अमू काय करते, पाया तेल लावते, हां पोटात तेल लावून घेते. बाकीच्या गोष्टी आपण काय चार्ज करायला ठेवलेल्या आहेत. आणि इकडे छोटीशी बाल्कनी पण आहे. ॲक्च्युली बाल्कनी कॉमन आहे, बाजूला पण रूम आहेत, त्यांची पण बाल्कनी येते. हे बघा, अशी सलग लांब बाल्कनी आहे. या साईडला पूर्ण काळोख आहे आणि या साईडला पूर्ण आपला, आपण त्या साईडने आतमध्ये आलो होतो आणि ह्या गेटने आपण आतमध्ये आलो. आता पूर्ण काळोख आहे. तर रूमचं म्हणाला तर ठीक, ओके 1000 रुपये बोलले होते. आपण 800 रुपयामध्ये आपण जरा मांडवले गेलेले आहे. आणि टॉवेल, ब्रश किंवा आपलं शॅम्पू साबण काही नाही, तर आपलंच आपलं वापरायला लागतं. बरं मी टॉवेल वगैरे सर्व आणले होते, कारण मला माहिती होतं कधी ना कधी आपल्याला अशा या गोष्टी यूज होणारच आहे फॉर शुअर. तर एक प्रकारचं होमस्टेच आहे, ठीक आहे. आपलं एकच रात्र घालवायचे, उद्या आपल्याला सकाळी 7 किंवा 8ला मॅक्स टू मॅक्स निघून जायचं आहे त्यासाठी. तर आणि जेवण खालीच आहे, तर आपण वेजच खाणार आहेत, कारण आपण 4 वाजता आपण चायनीज वगैरे खाल्लं होतं. तर इतकी भूक नाही आहे, आपण खाली काहीतरी व्हेज खाऊ आणि मग गप्प झोपवतो. तर आपला हा व्लॉग होता. आपलं आपलं सेकंड ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग होता आपला, तर आपला फर्स्ट ब्लॉग होता मुंबई टू बागमंडळ आणि आता सेकंड ब्लॉग होता बागमंडळ टू दाभोळ. तुम्हाला कारण सांगितलेलं आहे, कारण की तो आपला पट्टा खूप मोठा होता आणि खूप काही याच्यामध्ये शूट झालं आहे, रात्रीचा प्रवास शूट झाला आहे, म्हणून आपण ते 2 वेगळे ब्लॉग केलं, टेन्शन नाही त्यासाठी. तर आता नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आपला दाभोळ टू मालवण. त्याच्यामध्ये 2 जेट्टी लागणार आहे आपल्याला. उद्या आपल्याला 3 जेट्टी आणि उद्या आपल्याला लागणार 2 जेट्टी आणि त्यानंतर जयगडला पोहोचलं की आपण स्ट्रेट बाय रोड जायचं आपलं. तसं आहे. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून इंस्टाग्राम ID सँडी__सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो खुश राहा आणि हसत राहा.